पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। अजिबात माफी मागणार नाही असं उत्तर सुषमा अंधारेंनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या नोटीसला दिले। मृत महिला डॉक्टर प्रकरणासह निंबाळकरांवर अंधारेंनी विविध आरोप केल्यानंतर 24 तासात माफी आणि 50 कोटींची भरपाई द्या अशी नोटीस निंबाळकरांनी पाठवली होती। लेखी माफी सोबत 50 कोटी रुपये त्यांनी नुकसान भरपाई द्यावी आणि ज्या मीडिया हाऊसेस समोर त्यांनी आज हे बदनामीकारक आणि बेताल वक्तव्य केलेले आहेत त्या बेताल वक्तव्यांचं तिथंच त्यांनी माफी लेखी त्यांची प्रसिद्ध करावी 48 तासामध्ये असं मी त्यांना कळवलेलं आहे। आले देवाजीच्या मनात इथे कोणाचे चालेना। फडणवीसांनी क्लीन चिट दिली म्हटल्यावर त्यांच्या भुजांमध्ये अचानक बळ संचारलेलं आहे, त्यामुळे ते 24 तासाचं अल्टिमेटम वगैरे त्यांनी देणं हे अत्यंत स्वाभाविक आहे। एक बार अगर मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनती। माफी मागायचा प्रश्नच येत नाही। मी काही माफीवीर नाही। लेट्स फाइट, लढूया। दुसरा मुद्दा त्यांनी घेतला होता तो म्हणजे नंदकुमार ननावरे नावाच्या व्यक्तीने केलेल्या आत्महत्येबाबत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या त्रासामुळे आत्महत्या केलेली आहे। माझ्याकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं फक्त नाव साधर्म्य आहे, परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ही व्यक्ती ती नव्हे असं धनंजय आत्माराम ननावरे नंदकुमार ननावरे यांच्या बंधूंचं प्रतिज्ञापत्र आहे। तर हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर नव्हे तर रणजित निंबाळकर नावाची व्यक्ती आहे आणि असे 21 रणजित निंबाळकर आपल्या फलटणमध्ये आहेत। ही बाब सुषमा अंधारे यांना माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक त्या विसरलेल्या आहेत असं माझं म्हणणं आहे। चला, फलटणमध्ये 50 रणजित निंबाळकर आहेत असं आपण गृहीत धरू। असं आपण गृहीत धरू की सुषमा अंधारे नावाच्या 100 बायका आहेत महाराष्ट्रामध्ये। एखादा नेता सुषमा अंधारे असं नाव घेतो तेव्हा तुमच्या मनात पहिल्यांदा कोणती सुषमा अंधारे येईल? दादा, तुमच्या मनात कोणती सुषमा अंधारे येईल? शिवसेनेची, बरोबर आहे। अहो मला सांगा, एका आमदाराचा पिया आत्महत्या करतोय, तो बालाजी किनीकर वगैरे अनेक नाव आहेत त्याच्यामध्ये, ते सगळं प्रकरण आपण सगळं पुन्हा खोदून काढू, त्यावेळेला कुणाचं नाव असेल बरं? रणजित निंबाळकर। तुम्ही जर अशी पळवाट काढाल आणि तुम्ही पळवाट काढून म्हणाल की अरे रे रे काही असं झालंच नाही, असं नाही होत ना दादा। शिशुपालाचे 99 अपराध माफ झाले होते, 100व्या अपराधाला त्यालाही सामोरं जावं लागलं होतं। सुषमा अंधारेंनी आणखीन एक मुद्दा मांडला आहे तो म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी अनेक किडनॅपिंग्स केले, मारहाण केली आणि खोटे FIR दाखल केले आणि तेही ऊस तोड मुकादमांवर केले। असा कोणताही तक्रार, साधी तक्रार देखील रणजित दादांवर कुठल्याही ऊस तोड मुकादमाने केलेली नाही आज अखेर। निंबाळकरांचे वकील काय कॉप्या करून पास झालेत का? निंबाळकरांच्या वकिलांनी प्रेस नीट ऐकली नाही का? माझ्या प्रेसमध्ये मी कधी म्हटलंय की निंबाळकरांवर गुन्हे दाखल आहेत म्हणून? अहो मी म्हटलंच नाही की निंबाळकरांवर गुन्हे दाखल आहेत। अहो काय वकील साहेब, जरा अभ्यास करा। निंबाळकर साहेब एवढे तुम्हाला किती मोठी मोठी फीस देत असतील, जरा अभ्यास करून आपल्या नेत्याला चांगला सल्ला द्या की राव। असं काय करताय? अख्ख्या पत्रकार परिषदेत मी कुठंच म्हटलं नाही की त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। अहो त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल होऊ शकतो? कोण आहेत ते? कोण आहेत ते? द ग्रेट रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्यांच्यावर कसा गुन्हा दाखल होऊ शकतो बरं? अहो त्यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यासाठी त्या आगवणे कुटुंबाला जीवाचं रान करावं लागलं। 156(3) पर्यंत त्यांना कोर्टाची ऑर्डर आणावी लागली आणि एक गुन्हा कुठून तरी दाखल झाला तर त्याचा समरी रिपोर्ट लगेच सादर झाला। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।